नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रॅशनल नंबर या युनिटच्या अंतर्गत ऑपरेशन ऑर्डर रिलेशन बिटवीन टू रॅशनल नंबर्स, परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा, त्यांचा चढता उतरता क्रम या सर्वांची आपल्याला आज माहिती पाहायची आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पहा, हे नियम माहित असतील तर आपण क्षणात उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. काय करायचं? सर्वप्रथम व्हेन डिनॉमिनेटर्स सेम, जर दिलेले आपल्याला जे अपूर्णांक असतील किंवा परिमेय संख्या असतील, रॅशनल नंबर्स आहेत, त्यामध्ये जर का आपला डिनॉमिनेटर जो आहे तो सेम असेल, या ठिकाणी सगळ्यांचा छेद जो आहे तो समान आहे, छेद जर समान असेल तर डिनॉमिनेटर जर त्यांचा सेम असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय? त्यावेळेस सरळ नियम वापरायचे आहेत. मी सरळ नियम आणि उलट नियम असे शब्द वापरणार आहे. त्याचा अर्थ समजून घ्या. सरळ नियम म्हणजे काय? जसं दिसतं तसं, म्हणजे जो आपल्याला मोठा दिसणार आहे त्याला आपण मोठाच म्हणायचं आहे, जो लहान दिसणार आहे त्याला लहान म्हणायचंय. या चिन्हाकडे आता लक्ष असू द्या. मी ज्यावेळेस सरळ नियम म्हणेल त्यावेळेस त्याचा अर्थ घ्यायचा की जो मोठा दिसेल तो मोठा, जो लहान आहे लहान दिसेल तो लहान. आता या ठिकाणी पहा, सगळ्यांचा छेद सारखा आहे म्हणजे सगळ्यांचा डिनॉमिनेटर जो आहे तो सेम आहे. तर अशा वेळेस काय करायचं? आपण सरळ नियम वापरणार आहोत, म्हणजे जो मोठा दिसेल तो मोठा. मग या ठिकाणी मोठा अपूर्णांक किंवा मोठा रॅशनल नंबर कोणता? तर या ठिकाणी मला हा मोठा दिसतोय म्हणजे हाच माझा ग्रेटेस्ट आहे. ग्रेटेस्ट रॅशनल नंबर जर विचारला तर 8/11, आणि जर का मला स्मॉलेस्ट विचारला तर मला लिहावं लागेल 3/11. हा आहे माझा स्मॉलेस्ट. मग मला लहान आणि मोठा कळाला, लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक कळाला. त्यानंतर मला यांचा चढता आणि उतरता क्रमही लिहिता येईल. पाहूया, असेंडिंग ऑर्डर किंवा चढता क्रम. चढता क्रम लिहिताना सर्वात लहान अपूर्णांक आपल्याला आधी घ्यावा लागेल. सर्वात लहान आहे या ठिकाणी 3/11. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा 4/11. त्यानंतर 6/11 आणि नंतर लास्टला सर्वात मोठा आहे 8/11. हा झाला याचा चढता क्रम. चढता क्रम लिहित असताना 3/11, 4/11, 6/11 आणि 8/11. आता याचा डिसेंडिंग ऑर्डर किंवा उतरता क्रम. आता उतरता क्रम लिहिताना फार सोपं आहे. जर चढता क्रम माहित असेल तर उतरता क्रम आपण लगेच लिहू शकतो. म्हणजे उतरता क्रम लिहिताना या दोन गोष्टी लक्षात ठेवा. चढता क्रम म्हणजे या पद्धतीने असणार आहे, आपण लहानपासून मोठ्याकडे जाणार आहोत, आणि उतरता क्रम म्हणजे या पद्धतीने मोठ्याकडून आपण लहानकडे खाली उतरायचं आपल्याला. आता मोठा कोणता मग यामध्ये? तर सर्वात मोठा आहे 8/11. त्यानंतर आहे 6/11, 4/11 आणि 3/11. हा होईल याचा उतरता क्रम. पुन्हा एकदा लक्षात घेऊया, जर यांचा डिनॉमिनेटर सेम असेल तर आपल्याला या पद्धतीने जायचं आहे. आता डिनॉमिनेटर सेम आहे, परंतु जर हे निगेटिव्ह नंबर्स असतील, हे पॉझिटिव्ह आहेत, हे निगेटिव्ह आहेत, जर ऋण संख्या असतील, डिनॉमिनेटर सेम आहे परंतु ऋण संख्या आहे, तर अशा वेळेस आपल्याला अपोजिट रूल वापरायचा आहे. अपोजिट विरुद्ध नियम. म्हणजे विरुद्ध नियम म्हणजे काय? आता काय असणार आहे? जो मोठा दिसेल तो असणार आहे आपला सर्वात लहान, आणि जो लहान दिसतोय तो असणार आहे आपला सर्वात मोठा. मग पाहूया, यामध्ये मला सर्वात मोठा दिसतोय हा, परंतु हा काय असणार आहे? मग आपला आता या ठिकाणी सर्वात लहान म्हणजे स्मॉलेस्ट, आणि हा दिसतोय मला सर्वात लहान, परंतु हा असणार आहे आपला सर्वात मोठा अपूर्णांक किंवा परिमेय संख्या, आणि याला म्हणतो मी ग्रेटेस्ट. आता आपल्याला यांची असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर पण लगेच सांगता येईल. हे काही काय म्हणतो आपण कंडिशन आहेत की या कंडिशन मध्येच आपल्याला हा रूल वापरायचा असतो. तर मग आधी आपण पहिला रूल की त्यांचा डिनॉमिनेटर सेम असेल तर,
बरं, डिनॉमिनेटर सेम असल्यावर पॉझिटिव्ह असेल तर सरळ नियम वापरणार आहोत आणि निगेटिव्ह असेल तर क्रॉस नियम किंवा अपोजिट रूल आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे जो आपल्याला मोठा वाटतोय तो आपला असणार आहे लहान, आणि जो लहान वाटत होता तो असणार आहे आपला मोठा. मग आता मी यांची असेंडिंग ऑर्डर किंवा चढता क्रम लिहून घेतो. काय असेल चढता क्रम? चढता क्रम म्हणजे लहान पासून मोठ्याकडे आपल्याला जायचं आहे. मग सर्वात लहान आहे आपला -2/14, हा सर्वात लहान आहे. त्यानंतर येईल मग -3/14, त्यानंतर -7/14 आणि शेवटी येईल -17/14. हा झाला आपला चढता क्रम. आता उतरता क्रम लिहायचा आहे, डिसेंडिंग ऑर्डर. हेच अपूर्णांक किंवा परिमेय संख्या ज्या आहेत या आपण विरुद्ध लिहिल्या म्हणजे शेवटची संख्या पहिली तर हा त्याचा उतरता क्रम होईल. परंतु आपण या दिलेल्या याच्यावरूनच आपण बघा उतरता क्रम लिहायचा आहे म्हणजे आपल्याला सर्वात मोठी संख्या आधी लिहावं लागेल. सर्वात मोठी संख्या या ठिकाणी आहे हा आहे त्याचा चढता क्रम. क्रॉस करून घ्यायला काही हरकत नाही. चढता क्रम सर्वात मोठा लिहिला आपण, त्यानंतर लहान, त्याच्यापेक्षा लहान आणि हा सर्वात लहान, हा झाला उतरता क्रम. आणि आता चढता क्रम लिहून घेऊ आपण. चढता क्रम म्हणजे सर्वात लहान आहे -17/14, त्यानंतर -7/14, -3/14 आणि -2/14. हा झाला चढता क्रम. चढता क्रम लिहित असताना सर्वात लहान आधी आपल्याला लिहावं लागेल आणि तिथून पुढे जावं लागेल. या ठिकाणी थोडं क्रॉस झालं, समजून घ्या तेवढं. आता इकडे बघूया आपण पहिली अट होती आपली की छेद समान असताना. आता आपण अंश समान असताना किंवा आपला न्यूमरेटर जो आहे तो सेम असेल तर अशा वेळेस आपण काय करणार आहोत, तर अशा वेळेस आपल्याला क्रॉस नियम वापरायचे आहेत. बघा, ज्या वेळेस छेद समान होता तर आपण सरळ नियम वापरले, अंश समान आहे तर क्रॉस नियम. यांचा एकमेकांचे संबंध लक्षात आल्यानंतर तुम्हाला हे खूप सोपं वाटेल. छेद समान असेल तर सरळ नियम वापरले, अंश समान किंवा न्यूमरेटर सेम असेल तर आपण आता क्रॉस नियम वापरणार आहे. क्रॉस म्हणजे काय की जो लहान दिसतो तो मोठा आहे. मग आता या ठिकाणी लहान कोण दिसतोय आपल्याला, तर हा मला लहान दिसतोय, परंतु हा काय आहे सर्वात मोठा म्हणजे ग्रेटेस्ट. आणि जो आपल्याला मोठा दिसतोय या ठिकाणी 17/23, परंतु हा कसा आहे मग सर्वात लहान आहे. आपल्याला सर्वात लहान सर्वात मोठा जर ठरवता आला तर आपण स्मॉलेस्ट म्हणतो त्याला. आता चढता क्रम किंवा असेंडिंग ऑर्डर सांगा त्याची. आता चढता क्रम म्हणजे सर्वात लहान आपल्याला लिहायचं आहे आणि सर्वात लहान आहे 17/23, त्यानंतर येईल 17/10, त्यानंतर 17/9 आणि 17/2. हा झाला चढता क्रम. उतरता क्रम लिहून घेऊ आपण, डिसेंडिंग ऑर्डर. उतरता क्रम. आता उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक आधी आपल्याला लिहावा लागेल. सर्वात मोठा आहे 17/2, त्याच्यापेक्षा लहान 17/9, नंतर येईल 17/10 आणि शेवटी येईल 17/23. आता याच प्रकारे व्हेन न्यूमरेटर इज सेम, वरचा जो आहे अंश तो समान आहे, परंतु आता या ठिकाणी निगेटिव्ह नंबर झालेले आहेत. बघा, अंश समान असल्यानंतर आपण वापरले होते क्रॉस नियम. आता अंश समान आहे परंतु निगेटिव्ह आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुन्हा सरळ नियम वापरावे लागणार आहेत. मग जो लहान दिसतोय तो लहानच असणार आहे आणि जो मोठा दिसेल तो मोठा. मग बघा या ठिकाणी या चिन्हांवरून तुम्ही ठरवायचं आहे. मी क्रॉस लिहिलंय आणि हे सर्व तुम्ही वहीमध्ये सुद्धा नोट करून ठेवायचं आहे की क्रॉस नियम आणि सरळ नियम. सरळ नियमचा अर्थ काय, या ठिकाणी जो मोठा दिसणार आहे तो मोठा आहे. मोठा कोण दिसतोय आपल्याला या ठिकाणी, मोठा आहे 8/23, हा आपल्याला ग्रेटेस्ट म्हणायचा आहे. आणि स्मॉलेस्ट येणार आहे आपला
-8/13. आता ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट कळाल्यानंतर आपण त्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम सहज लिहू शकतो. चला, चढता क्रम म्हणजे सर्वात लहान आधी लिहायचा आहे. -8/13 -8/15 -8/17 आणि -8/23 हा झाला त्याचा चढता क्रम. डिसेंडिंग ऑर्डर लिहायची आपल्याला त्याची उतरता क्रम. उतरता क्रम लिहायताना आपल्याला सर्वात मोठा पूर्णांक किंवा सर्वात मोठा जो रॅशनल नंबर आहे तो आधी लिहावा लागेल. -8/23 -8/70 -8/15 आणि -8/13 अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. परत एकदा बघूया. छेद समान असेल तर आपण वापरायचे सरळ नियम म्हणजे जो मोठा दिसेल तोच आपला मोठा पूर्णांक असेल. अंश समान असेल तर यावेळेस क्रॉस नियम वापरायचे आहेत. जो मोठा दिसतो तो लहान असेल. नंतर छेद समान आहे परंतु ऋण आहे तर अशा वेळेस आपल्याला अपोजिट म्हणजे बघा ह्या दोघांचं सारखं आलं. जो मोठा दिसतो तो आपण मोठा म्हणला आणि या दोघांचं सारखं आलेलं आहे. छेद समान आहे परंतु हा निगेटिव्ह आहे आणि याचा अंश समान आहे. दोघं वेळेस सेम नियम आहेत. जो मोठा दिसेल तो दोघं वेळेस सेम नियम आहेत. जो मोठा दिसेल तो लहान आणि जो लहान दिसेल तो सर्वात मोठा. आता पुढे काही अजून नियम आहेत बघा. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याच्यामध्ये जर डिफरन्स आहे तो सेम असल्यानंतर आपल्याला हा नियम वापरायचा आहे. अंश आणि छेद यामधील फरक जर सारखा असेल, अंश आणि छेद यामधील फरक जर सारखा असेल तर आपण हे नियम वापरायचे आहेत. पाहूया. पहिलं उदाहरण आणि या ठिकाणी बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये कोण मोठा आहे तर डिनॉमिनेटर मोठा आहे. तर अशा वेळेस आपल्याला सरळ नियम वापरणार आहोत. डिनॉमिनेटर मोठा आहे ही आपली सरळ नियमाची कंडिशन आहे. आता पाहू 2 आणि 3 यांच्यातला फरक येतो 1. 4 आणि 5 यांच्यात देखील फरक 1 आहे. 8 आणि 9 यांच्यात फरक 1 आहे. 13 आणि 14 यांच्यात देखील फरक 1 आहे. म्हणजे ज्यावेळेस फरक समान असेल आणि तुमचा छेद मोठा असेल त्यावेळेस तुम्ही सरळ नियम वापरा. म्हणजे जो मोठा दिसतोय तो मोठा. या ठिकाणी हा झाला मग आपला सर्वात मोठा किंवा ग्रेटेस्ट आणि हा असणार आहे आपला सर्वात लहान म्हणजे स्मॉलेस्ट. आता यांचा तुम्ही असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर सहज लिहू शकता. चढता क्रम लिहिण्यासाठी मला सर्वात लहान आधी शोधावं लागेल. सर्वात लहान आहे 2/3 म्हणजे हा जो क्रम दिलेला आहे हा सेम असाच्या असा लिहिता येईल आपल्याला. 2/3 4/5 8/9 आणि 13/14. नंतर डिसेंडिंग ऑर्डर किंवा उतरता क्रम आपल्याला लिहायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला लिहावं लागेल 13/14 8/9 4/5 आणि 2/3. पुन्हा एकदा लक्षात घ्या. जर अंश आणि छेद यांच्यातला फरक सारखा असेल तर आणि 99% परीक्षांमध्ये याच प्रकारचे प्रश्न असतात की ज्यामध्ये काही ना काही लॉजिक आहे, काही ना काही ट्रिक आहे. असे कुठेही काही विचारलं जात नाही की हे प्रश्न बाकी ज्यांना माहित नाही, लॉजिक किंवा ट्रिक माहित नाही त्या मुलांना हा प्रश्न सोडवायला खूप अवघड जाईल. परंतु जर आपल्याला माहित असेल की छेद आणि अंश यांच्यात फरक सारखा आहे आणि छेद मोठा आहे तर आपण सरळ नियम वापरू. म्हणजे जो मोठा दिसतोय तो मोठा म्हणायचं, जो लहान दिसतोय त्याला आपण लहान म्हणायचंय. आता या ठिकाणी पहा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांच्यातला तर आपण फरक समान म्हणलेलंच आहे आणि या ठिकाणी आता अंश मोठा आहे. जर अंश मोठा असेल, अंश मोठा आहे आणि छेद लहान आहे तर अशा वेळेस आपल्याला क्रॉस नियम वापरायचे आहेत. म्हणजे उलट नियम वापरणार आहोत. मग काय होणार आहे, जो लहान दिसतोय मला 5/3 परंतु हा असणार आहे माझा सर्वात मोठा पूर्णांक
आणि 11/9 दिसतोय मला मोठा, परंतु हा असणार आहे आपला सर्वात लहान. पुढे पहा, असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर लिहिता येईल त्याची पण. आता या ठिकाणी पाहूया, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांच्यातला फरक सारखा आहे आणि छेद मोठा आहे, इथे पण छेद मोठा आहे, परंतु हे ऋण आहेत, हे निगेटिव्ह नंबर्स आहेत. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल, निगेटिव्ह नंबर आहेत म्हणून या ठिकाणी जे आपण पॉझिटिव्ह साठी वापरलेले रूल आहेत त्याच्या अपोजिट वापरायचे. मग पॉझिटिव्ह साठी आपण काय वापरलं होतं, जो मोठा दिसतो तो मोठा होता, तर या ठिकाणी जो मोठा दिसेल त्याला आपण लहान म्हणणार आहोत. म्हणजे आपल्याला हा जो आहे हा असणार आहे आपला सर्वात लहान किंवा स्मॉलेस्ट, आणि हा आहे सर्वात मोठा म्हणजे ग्रेटेस्ट. याची देखील असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर तुम्ही लिहायची आहे. तर या ठिकाणी आपण अंश मोठा असल्यानंतर, अंश मोठा किंवा न्यूमरेटर मोठा असल्यानंतर आपण वापरले होते क्रॉस नियम, परंतु अंश मोठा आणि जर ऋण चिन्ह असतील, निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्हच्या वेळेस जे रूल वापरले त्याच्या अपोजिट रूल वापरायचे इथे. पॉझिटिव्हच्या वेळेस आपण क्रॉस रूल वापरले होते, तर या ठिकाणी वापरणार आहोत आपण सरळ नियम. म्हणजेच काय, तर जो मोठा आहे त्याला मोठा दिसतो, बघा मोठा असणे आणि मोठा दिसणे याच्यात फरक आहे. मोठा असणे आणि मोठा दिसणे याच्यात फरक आहे. या ठिकाणी पाहूया, हा 11/9 मोठा दिसतोय परंतु आहे सर्वात लहान, त्याची किंमत आहे सर्वात लहान. आणि हा 5/3 दिसायला तर यामध्ये सर्वात लहान आहे असं वाटतं, परंतु हा सर्वात मोठा आहे. म्हणून वाक्य व्यवस्थित समजून घ्या, मोठा असणे आणि मोठा दिसणे. आता ह्यामध्ये बघा, मी सांगितले की सरळ नियम वापरायचे. म्हणजे काय, जो आपल्याला पहिला मोठा दिसेल त्याला आपण मोठा म्हणून घ्यायचं, आणि जो छोटा आहे लहान दिसतोय त्याला लहान म्हणायचं. या ठिकाणी जो हा आहे -10/9 हा आहे आपला सर्वात मोठा, आणि -7/6 आहे सर्वात लहान किंवा स्मॉलेस्ट रॅशनल नंबर. अशा प्रकारे आपण त्यांच्यात लहान मोठेपणा ठरवू शकतो. आणि आता जे आपण काही नियम पाहिले त्या नियमांवर आधारित काही प्रश्न बघूया. इफ द फॉलोइंग रॅशनल नंबर्स आर रिटर्न इन अ डिसेंडिंग ऑर्डर, विच रॅशनल नंबर विल कम इन द मिडल. पुढील परिमेय संख्या जर उतरत्या क्रमाने मांडल्या तर मध्यभागी कोणती संख्या येईल. यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपण जे रूल्स पाहिले ते आठवावे लागतील. बघा, 13/4 किंवा 13/14, 9/10, 12/13 या प्रत्येकामध्ये जे आहे ते अंश आणि छेद यांच्यामध्ये 1चा फरक आहे. डिफरन्स यांच्यामध्ये सेम आहे. सर्वांच्या अंश आणि छेद यामध्ये जो फरक आहे तो सेम आहे. अशा वेळेस आपल्याला सरळ नियम वापरायचे असतात. म्हणजे जो मोठा दिसतोय त्या अपूर्णांकाला आपण मोठा अपूर्णांक म्हणूया. मग याचा आपल्याला जर का डिसेंडिंग ऑर्डर लिहायचे असेल, म्हणजे उतरता क्रम, तो उतरता क्रम लिहित असताना आधी आपल्याला सर्वात प्रथम मोठा अपूर्णांक किंवा मोठा रॅशनल नंबर या ठिकाणी शोधायचा आहे. सर्वात मोठा रॅशनल नंबर या ठिकाणी आहे 20/21, त्यानंतर 15/16, 13/14, नंतर 12/13 आणि शेवटी येईल 9/10. या पद्धतीने आपण त्यांचा उतरता क्रम लिहिला. पुन्हा एकदा लक्षात घ्या की जर अंश आणि छेद याच्यामध्ये 1चा फरक असेल, अंश छेद याच्यामध्ये 1चा डिफरन्स आहे, तर अशा वेळेस आपण सरळ नियम वापरूया. म्हणजे आपल्याला जसं दिसतं त्याच पद्धतीने आपण समजून घ्यायचं. जो आपल्याला पाहता क्षणी मोठा वाटतोय त्यालाच आपण मोठा अपूर्णांक म्हणूया किंवा मोठा रॅशनल नंबर म्हणूया. मग त्यानुसार जर विचार केला तर आपला उतरता क्रम येईल या पद्धतीने. आणि प्रश्न काय विचारलाय आपल्याला, तर मध्यभागी कोणती संख्या येईल किंवा मिडलला कोणता अपूर्णांक किंवा कोणती परिमेय संख्या असणार आहे
तर मिडलला असणार आहे आपल्याला 13/14. म्हणून याचा आन्सर लिहायचं आहे आपण 13/14. दुसरा क्वेश्चन आहे, if the rational numbers are written in ascending order, which rational numbers will come in second last? पुढील परिमेय संख्यांचा चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसरी परिमेय संख्या कोणती? आता पहिल्या उदाहरणामध्ये आपण जे पाहिलं की अंश आणि छेद यांच्यातला फरक, या ठिकाणी देखील अंश आणि छेद यांच्यातला फरक 1 आहे, म्हणजे डिफरन्स जो आहे आपला डिफरन्स आहे 1, सेम आहे डिफरन्स. परंतु मागच्या उदाहरणामध्ये काय होते, पॉझिटिव्ह नंबर्स होते, म्हणून आपण काय केलं होतं, सरळ नियम वापरले. या ठिकाणी निगेटिव्ह नंबर आहेत, म्हणून आपण जे रूल वापरणार आहोत ते क्रॉस नियम वापरायचे आहेत. आपल्याला अपोजिट रूल्स वापरायचे आहेत. म्हणजे काय की पाहता क्षणी आपल्याला जो अपूर्णांक लहान दिसेल त्याला आपण सर्वात मोठा म्हणायचं, आणि जो सर्वात मोठा दिसेल त्याला आपण लहान म्हणायचं. हा सर्वात मोठा दिसतो या ठिकाणी, पण हा आहे स्मॉलेस्ट, आणि हा स्मॉल दिसतोय परंतु हा आहे सर्वात ग्रेटेस्ट. हा मोठ्यात मोठा आहे, हा लहानात लहान. मग यांचा चढता क्रम सांगितलेला आहे, म्हणजे असेंडिंग ऑर्डर. चढता क्रम लिहूया. चढता क्रम लिहिण्यासाठी आधी आपल्याला सर्वात लहान संख्या लिहावी लागेल. चढता क्रम लिहिताना सर्वात लहान, मग स्मॉलेस्ट आहे आपली -17/18. त्यानंतर येईल -15/16. नंतर आहे ऋण 11/12. पुन्हा ऋण 6/7 आणि शेवटी येईल ऋण 2/3. अशा प्रकारे आपण त्याचा चढता क्रम किंवा उतरता क्रम सहज लिहिता येईल. त्यानंतर आपल्याला विचारलेला प्रश्न काय, त्याकडे यायचंय. शेवटून दुसरी परिमेय संख्या, सेकंड लास्ट नंबर विचारलेला आहे आपल्याला. आपण फर्स्ट, म्हणजे शेवटून आता फर्स्ट आणि हा सेकंड, म्हणून आन्सर लिहावं लागेल आपल्याला -6/7. हे आहे आपलं उत्तर. पुढे अजून प्रश्न आहे, व्हॉट इज द असेंडिंग ऑर्डर ऑफ द फॉलोइंग रॅशनल नंबर्स? खालील परिमेय संख्यांचा आपल्याला चढता क्रम विचारलेला आहे. पुन्हा यामध्ये बघा नियम तोच आहे. अंश आणि छेद याच्यामध्ये आपल्याला 1चा फरक दिसतोय. अंश आणि छेद यांच्यामध्ये फरक 1चा आहे, डिफरन्स आहे 1, आणि त्यातल्या त्यात हे पॉझिटिव्ह नंबर आहेत, म्हणून आपण जो रूल वापरणार आहे तो सरळ सरळ आहे. थोडक्यात जो आपल्याला लहान दिसतोय तो लहान अपूर्णांक म्हणूया, म्हणजे 1/2 हा झाला आपला स्मॉलेस्ट, आणि 5/6 झाला आपला ग्रेटेस्ट रॅशनल नंबर. मग याच्यामध्ये आपल्याला असेंडिंग ऑर्डर सांगितले आहे, म्हणजे चढता क्रम लिहायचा आहे. तर चढता क्रम लिहित असताना सर्वप्रथम आपल्याला लहान अपूर्णांक लिहावं लागेल. असेंडिंग ऑर्डर, चढता क्रम लिहित असताना लहान. आता या ठिकाणी लहान आहे 1/2. त्यानंतर येईल 2/3. त्याच्या पुढे 3/4, 4/5 आणि 5/6. या पद्धतीने आपल्याला ते सर्वच्या सर्व अपूर्णांक किंवा रॅशनल नंबर आपण लिहून घेतले. या ठिकाणी कधी कधी प्रश्न विचारतील की शेवटचा कोणता, म्हणजे लास्ट नंबर कोणता आहे, नंतर सेकंड कोणता, कधी कधी विचारतील मिडलचा कोणता, कधी विचारतील सेकंड लास्ट कोणता. तर अशा प्रकारे यावर प्रश्न विचारले जातात. पुढे एक प्रश्न आहे अजून, विच वन ऑफ द फॉलोइंग नंबर इज ग्रेटेस्ट? आता या ठिकाणी पहा, सगळ्यांचा जो अंश आहे तो समान आहे. अंश, न्यूमरेटर इज सेम. जर न्यूमरेटर सेम असेल तर आपण क्रॉस नियम वापरतो पॉझिटिव्ह असल्यावर, परंतु हे निगेटिव्ह आहेत म्हणून या ठिकाणी आपल्याला
पुन्हा एकदा सरळ नियम वापरायचे आहेत. क्रॉस निगेटिव्ह असल्यावर पॉझिटिव्ह राहिले असते तर क्रॉस नियम, निगेटिव्ह असल्यामुळे आपण आता वापरणार आहोत सरळ नियम. म्हणजे काय, मोठ्यात मोठी संख्या विचारली तर ती जी मोठी दिसते आपल्याला ही आहे आपली सर्वात मोठी संख्या. म्हणजे 1/8 इज ग्रेटेस्ट रॅशनल नंबर. आणि स्मॉलेस्ट जर विचारलं असतं तर -1/2 ही आहे स्मॉलेस्ट रॅशनल नंबर. मोठ्यात मोठी संख्या आहे या ठिकाणी ऋण 1/8. पुढे एक प्रश्न आहे 0/3 -7/4 -5/3 -3/-5 विच इज द ग्रेटेस्ट रॅशनल नंबर. सर्वात मोठी परिमेय संख्या. अशा स्वरूपाचे प्रश्न आपण निरीक्षणाने सांगू शकतो, त्यामध्ये जास्त वेळही वाया घालवण्याचं कारण नसतं. या ठिकाणी 0/3 याचा आन्सर तर 0 येणार आहे. आणि 0 हा पॉझिटिव्हही नसतो आणि निगेटिव्हही नसतो. त्यानंतर ही संख्या आहे निगेटिव्ह, कारण फक्त एका ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह साईन दिसते. ही आहे निगेटिव्ह आणि ही आहे पॉझिटिव्ह. आता 0 पेक्षा निगेटिव्ह संख्या या ठिकाणी 0 असतो आणि इकडे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, इकडे निगेटिव्ह नंबर्स. म्हणजे 0 पेक्षा निगेटिव्ह नंबर हे लहान असतात, 0 त्यांच्यापेक्षा मोठा असतो आणि 0 पेक्षा पॉझिटिव्ह नंबर मोठे असतात. मग आता हा अंशाला आणि छेदाला जर निगेटिव्ह आहे याचा अर्थ थोडक्यात आपण पाहिलं, ज्यावेळेस आपण रॅशनल नंबरची डेफिनेशन पाहिली किंवा त्यावेळेस आपण ही पाहिलं की जर अंश आणि छेद दोघांना सेम चिन्ह असेल तर हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. मग पॉझिटिव्ह रॅशनल नंबर इकडे येणार आहे 3/5 आणि हे जे आहेत हे या बाजूला येतील. म्हणून हा शून्यापेक्षा मोठा आहे आणि हे शून्यापेक्षा लहान आहेत. आणि विचारलेलं काय, सर्वात मोठी परिमेय संख्या येणार आहे आपली -3/5. ठीक आहे, अजून काही उदाहरणं असतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.